मित्रांनो, आम्ही चाललोय एक नवीन गार्डन म्हणलं आमच्या इकडे अंबरनाथ मध्ये, ते एक्सप्लोर करायला. बघू ते कसे, आता आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्हीच नाही बघितले अजून. आम्हाला नाव पण नाही माहिती त्या गार्डनचं. नाव पण नाही माहिती. नाव पण सांगू तुम्हाला आम्ही. नाव पण सांगू आम्ही त्या गोष्ट तुम्हाला. अरे भाई, नुसत्या गाड्या, कुठून पण गाड्या येत आहेत नुसत्या. सिग्नल नाही, काय नाही. तर आपण आलोय त्या गार्डनच्या जवळ. स्वामी समर्थ मठाच्या इथून तुम्ही 4 रस्ता, तिथून तुम्ही मध्ये आलं तर तुम्हाला ते गार्डन दिसेल. बघू, आमच्या तोंडाकडे नका बघू, गार्डन कडे बघा. आमच्या आला भाई. अरे गेटच्या साईडून आहे. अरे इकडून पण आहे. बंद आहे तो. बंद आहे. ठीक आहे, पुढून 2 साईडला गेट आहेत. आता हे रिनोव्हेट झालंय नवीन मस्त केले. हे चिरे लावले त्याला, चिरे लाल असतात, त्याला चिरे बोलतात. हे कोकणात भेटतात. हे जे दिसतात ना, हे लाल केले, त्याला गेरू मारलाय, पण ते जे आहेत ना त्याला चिरे बोलतात. तुम्ही आर्किटेक्ट म्हणू शकता. हा मागचा गेट आहे, पण आम्हाला सध्या पुढे गेला दाखवतो. गर्दी बघा, ती गर्दी भाई, गाड्यांच्या इथं जागाच नाही लावायला भाई. नुसती पार्किंग. गाड्या नवीन उघडलाय. हाच असतो अंबरनाथचा क्रेज. त्यांनी दिले का? आमच्या शूटच नाही, प्लेचं बटनच नाही दाबलं. उद्यानाची वेळ सांगताना समजत नाही माहिती त्याच्यात ते प्ले दाबले. हा, अरे प्ले झालंच नव्हतं. फ्रंट कॅमेरा चालू करा, बॅक चालू. हॅलो आम्ही पोचलोय गार्डनला. जरा गार्डनचे दृश्य दाखवा कॅमेराने. आपले चेहरे एवढे सुंदर नाही जेवढे गार्डन सुंदर आहे. मस्त आहे. पूर्ण अंबरनाथ तिथे चालेलं वाटतं. कोणीच नाही राहिलं. अंबरनाथ ते उल्हासनगर सर्व इथेच आहे. खाली चालायला पण मस्त बनवलंय. एकदम असं मऊ वाटतंय. एकदम असं वाटतंय भाई श्रीमंतांच्या गार्डन मध्ये आलोय. पण हे फ्री गार्डन आहे, ओपन गार्डन आहे सर्वांसाठी. कधी पण तुम्ही उठून सुटून येऊ शकता. कृपयाहून घाण नका करू. हा, फक्त घाण नका करू. कप्पास लोकांनी थोडं जरा लिमिटमध्ये, कारण की फॅमिली गार्डन आहे. फॅमिली सुटून मारेल. बाहेर पोलिसांची पण अरेंजमेंट केली आहे. चप्पल चिपकते पण चालताना, है ना? हा, थोडीफार जाणवते, चप्पल चिपकते. एक बाबू फिरायला चाललाय. चांगलं गार्डन आहे. मस्त आहे. पार्ट्या करताय. मस्त आहे. फॅमिली येऊन टाइमपास करते. मस्त आहे. आम्ही आलो दुसऱ्या कामासाठी, पण त्या आवाजात गाणी लावू नये. दुसऱ्या कामासाठी आलो, पण त्या कामाला टाइम आहे म्हणून थोडा एक्सप्लोर करायला आलोय. आमचा आवाज येतोय काय माहित नाही, पण हा टेस्ट ब्लॉग आहे. प्रॅक्टिस मॅन. ओपन अप मॅन. प्रॅक्टिस टू मेक परफेक्ट ब्लॉग. एकाच मशीनीवर एवढी गर्दी. त्या मशीनीचा दुरुपयोग केला जातोय. त्याच्या मशीनीवर तिथे एस्थेटिक फोटोशूट करायला पक्ष्यांचे पंख सुद्धा बनवले आहेत. दिसत आहेत का पंख तुम्हाला? बाकी परी तुम्ही तर जॉगिंग पण करू शकता. कोणावर राग येतोय आणि तुम्हाला राग काढायचा आहे तर तुम्ही इथे या, कारण इथे दिली एक बॉक्सिंग बॅग. कुठे बॉक्सिंग बॅग? ठीक आहे समोर. ओ भाई, क्रेझी मारा लागला. काय नुसती गर्दी. अक्का अंबरनाथ आलाय. कॅमेरा मॅन द्या बुक बॉक्सिंग बॅग. देख अशा प्रकारे आत गेलेला आहे आमचा. हाताची लागली वाट. मस्त इकडे बसायला जागा, बॅडमिंटन कोर्ट एक नंबर बनवलंय, म्हणजे बेस्ट. नवीन नाही, रिनोव्हेट झालेलं आहे. हो, पहिले खूप भंगार होतं, पण त्यात आता बऱ्यापैकी पैसे पहिले जेव्हा चालू झालेलं तेव्हा खूप छान होतं. त्याच्यानंतर वापरून लोकांनी घाण केली. आता एक नंबर केलंय. आता दुसऱ्यांदा रिनोव्हेट झालंय. तर प्लीज या टायमाला याची घाण नका करू. चप्पल चिपकतायत पण यार. नवीन आहे. पाय चिपकतायत खाली भाई. गम जास्त लागला. पण थोडस टेस्टिंग केली वाटतं याच्यावर. ते बघा, ते सेक्शन बघा, झाडावरती जायचं का? चल ट्री हाऊस टाईप सेक्शन. चला ट्री हाऊस. तुम्हाला इथून दिसतंय का माहित नाही, आम्ही तुम्हाला जवळ घ्यायला दाखवतो. मस्त एक ट्रीला साईड वरती काहीतरी चढण्यासाठी बनवलंय. बघू, ट्री हाऊस टाईप. खूप चांगलं ट्री बाल्कनी. तुम्हाला
तुमच्या पोरांना खेळायला जागा आहे, तुम्हाला खेळायला जागा आहे. लहान पोरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांसाठी घसरगुंडीवर तर नुसती गर्दीच लागली आहे. अजिबात जागा नाही आहे जायला. हां जागा भेटली आम्हाला जायला. हां इकडून पण जाऊ शकतो, मधून शॉर्टकडे. पण खरंच लहान पोरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांसाठी मस्त गार्डन आहे. फ्री गार्डन आहे. फ्री, सगळं best पैसे आहे. नाही. काहीच नाही, ओपन गार्डन. हे ट्री बाल्कनी. भाई टेबल टेनिस कोर्टला बॅडमिंटन कोर्ट केलं की बॅडमिंटनच कोर्ट आहे. हा बॅडमिंटन एक नंबर. काय व्ह्यू आहे भाई. वरून एक नंबर व्ह्यू दिसतोय. तुम्हाला माकड बनायची इच्छा असेल तर तुम्ही इथे नक्की या, झाडावर चढा. हा वरतून व्ह्यू दाखवते आम्ही. ट्री बाल्कनी काय, ट्री हाऊस काय, ट्री बाल्कनी. ट्री बाल्कनी, येस. मस्त आहे. क्रेझी. तुम्ही पण तुमच्या जागा एक्सप्लोर करा. कुठे काय भेटत असेल तुम्हाला, नवीन काय रिनोव्हेट झालं असेल ते एक्सप्लोर मस्त आहे. करा. अंबरनाथच्या स्टेशन जवळच आहे, वॉकेबल डिस्टन्स 10 मिनिटवर. वॉकेबल तर नव्हता हा डिस्टन्स. नाही स्टेशन पासून वॉकेबल डिस्टन्सवरच आहे. वॉकेबल डिस्टन्स आहे. आणि जर इकडे यायचं असेल तुम्हाला, लँडमार्क आहे स्वामी समर्थांचं मठ. येस. गार्डनचं नाव काय होतं? भारतातलं अटल बिहारी. ब्लॉकचं नाव आम्ही परत जाऊन नाव चेक करतो एकदा. थँक्यू. बेब. निघालो. चालू केलं केलंय. मला ना आता चालू केलं. ओ सॉरी. नवीन आहे. नूब थांब जरा. येस येस येस. तर आम्ही आता तिथून निघालोय. एक नंबर जागा एक होती. नंबर. थोडे 5-10 मिनिटं थांबितलंय. इकडे तिकडचे पोरं पोरी काय बारके चिडे करत होते. तसं तिथे एक ध्यानस्थळा काय योगा करायला, काय योगा ना मेडिटेशन करायला बसलेला. त्याची मूर्ती होती, म्हणजे मूर्ती होती. असं तर त्याच्यावर लहान मुलं लटकत राहिली, दुसऱ्या दिवशी एखाद गायब होऊन जाईल. पण निघालो आम्ही. मस्त आहे. फॅमिली सोबत तुम्ही येऊ शकता, इकडं बसू शकता. पण येऊन घाण नका करू. टिकू त्या गार्डनला. एवढं आपल्यासाठी बांधलंय तर त्याचं, आणि त्याची स्वच्छता राखणं आपलं काम आहे. सहकार्य असू द्या आणि काहीतरी करते, चांगला वापर करा. करेल वापर करा. आणि अशाच चांगल्या ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.